हॅलो चेक. हॅलो चेक. चेक. हॅलो. चला पहिलं चला. हॅलो. हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो. 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 चेक. हॅलो चेक. हॅलो. 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 हॅलो चेक. हॅलो. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. शिरकला पूजेचा प्रकारचा सप्लाय बघायला मिळतो. छोटी सीमापाकडे फार त्याला खरी खूप फार संघाची धावसंख्या होती ती. हा. पहिल्या षटक झालं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा तुम्हाला बघायला मिळतात. सावधला बघितलं. पहिल्या षटक 10 धावा. माफ करा, 9 धावा. 9 धावा. पॉईंट सिंगल 9 रन्स. टाइमर लगा है, वेट घेऊ नका. यहाँ पे टाइमर लगा है, बिल्कुल स्ट्रिक्टली वार्निंग है यहाँ पे. धर्मवीर चषक आपण बघत आहात. हे चिन्ह छत्रपती नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. अतिशय अष्टपैलू असा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. नुकत्याच झालेल्या इथे सरपंच चषक मध्ये की चांगली स्पर्धा, चांगली बॅटिंग करताना आपण बघितलं. असं स्पर्धा आपण बघत आहात. सातत्यपूर्ण फलंदाजी करत असताना नेहमी या खेळाडू आपण बघितल्यात. एक अष्टपैलू शकत 9 धावल्यात. आपल्या सगळ्यात पुढचा चेंडू चेंडू पडल्यानंतर ड्राईव्ह करत चेंडू पायावर आदळतोय आणि इथे बाकी लेफबायच्या रूपात एक धाव पंच खुणा होत आहेत. 10 धाव स्कोर बघायला मिळत आहेत. आजच्या दिवसात बघितलं तुम्हाला वेलंगी संघ आगेकूच करताना पाहिला. आजच्या दिवसात बघितलं यश फाउंडेशन मोरपा हा संघ तुम्हाला बघायला मिळेल. अशा पद्धती 2 संघ टॉप 8 मध्ये बघायला मिळेल. आणि आता तुम्हाला बी पॅनल बघायला मिळतोय. इथे बादशाह इलेव्हन बोईसर पॅकर विरुद्ध युवा टायगर प्रतिस्पर्धी पण बघतात. सुरक्षित आपला षटकार पुढचा चेंडू. गुड बॉलिंग. काय जबरदस्त चेंडू बघायला मिळाला. खरंच खेळ गुड ऑलराउंडर है. जहां भी इनकी बात करेंगे, अच्छी बैटिंग अच्छी बॉलिंग करने का हमेशा प्रयास करते हैं. संघासाठी विचार केला. ताजुद्दीन कमबॅक करतोय. एक गच्चा क्षेत्ररक्षण झालं आणि जवळच्या चेंडूवर बाउंड्री बघायला मिळाली. पुन्हा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू. हो क्या गेंदबाजी हो रही है. बिल्कुल घुमा घुमा के पटाके मार रहे हैं. चेंडू बघायला मिळाला. फलका धावसंख्या 1 वाढला. धावसंख्या ती 11. पहिल्या चेंडूवर हिट आउट झाले आणि बाद झालं होतं ते डकवर गोल्डन शिरका हे हिट आउट झाले. आता सोनू आणि एका साईडला बघायला मिळतो सूरज. हे सूरज आहे का? सूरज स्ट्राईकवर केला पण त्याला कसं सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळाला. एकच धाव ते केलं बघा. जावेद म्हणतात की बघा बॅकअप करो आप नए है कब गएंगे. मर कहते नया है वह. जसं की एकने म्हणतोय जबरदस्त कमबॅक केलाय. 12 धावा फलकावर लागल्या जातात. खूप सुंदर आयोजन नियोजन आणि ही स्पर्धा म्हटलं की संपूर्ण स्पर्धा डोमेट या माध्यमातून करायला बघायला मिळते. गोरगरिबाचे कैवारे म्हणून या फाउंडेशनला पण केला. हलक्या पाय चेंडू केला. ताजुने स्वतः गेले कव्हर केलेला चेंडू फील्ड केले आणि एक बघायला मिळते. एका धावाचा जर विचार केला तर फुलका धावसंख्या आहे ती 13.
चला यानंतर मुरबा 11 आणि जय जोगनादेव ओव्हर वॉर्मिक स्टार इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. मुरबा 11 जय जोगनादेव आगवण. बॉक्स आउटचा विकेट चेंडू करण्यात लेग ब्रेक झाला, पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण कंट्रोल झाला नाही आणि सरळ विकेट बॉक्स होतोय. जरा निश्चितच असंख्य असंख्य ठिकाणी बिझी असणारं शेड्यूल पूर्वी डीजेचं आपण बघत आहात. आता इथून ते जातील दांडीला, तर त्याला विचार करावा लागेल की समुद्रावर भरती आहे की नाही आहे सर्व बघावं लागेल. चांगला पेलो षटक 2 हाताळली. 12 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळायचे आहे. नोट घ्या. षटक झाली 2 षटकात समापनानंतर फुलका धावसंख्या आपण बघत आहात की 13. बॉलर्स नेम राजू. अरे बिल्कुल कौशल से रहने का, यहाँ पे जो बैठते हैं ना क्या होता है वर्क होता है कौन ना पूछो वो सब करने का. यहाँ से सीखेंगे ना संसार में आगे बढ़ेंगे. अब तो आप काफी छोटे हैं. हो जबरदस्त गोंधळ जे पडल्यानंतर पायाला लागतंय. पंच खुणा होतात दिसे लेग वाईज अतिशय नामांकित पंच. आणि आज बाकी पंचगिरीमध्ये सुरुवात केला ते म्हणजे पंच तुम्हाला बघायला मिळत आहेत. अजय मोरे, धीरज मोरे आणि एका साईडला तुम्हाला अक्षय राऊत हे 3 पंच हे संघासाठी बघायला मिळतात. पुन्हा शिवला आपल्या शेताला पुढची होतात. राजू राऊंड विकेट मारा करतायत. नो बॉल इकडे दिला जातो सीमापलीकडे. म्हणजे 2 धाव तुम्हाला बघायला मिळतात. पडला होता अर्धा विकेटच्या नो बॉल. नेहमी त्यांच्यावर भार सांभाळतात ते संतोष बघायला मिळतात. जिथे कुणी नाही तिथे डीचे ऑपरेटर संतोष. हो जबरदस्त चौकार बघायला मिळतोय. हात काढून घेतला त्याला वाटतं बॉक्सरचं विकेट बघायला मिळेल. पण इथं म्हणतात ना कधी कधी देणारा देतो आणि घेणारा घेतो. अशा चौकार बघायला मिळालं आणि धावसंख्या 4 ने वाढून होते ती 16 धावा. झाल्यात. पुन्हा एकदा राजू आपला सगळा पुढचा चेंडू. हो हो बघायला सुरू मारली आणि हातात चेंडू अडवला. सुंदर इथे एक धाव बघायला मिळते. 21 धावा. मुंबई 11 आणि जय जोगनादेव आगमन भूमिका स्टार टॉस साठी यायचं. पुढील संघात बघायला मिळेल. फुटला गेलाय चेंडू कट केला. सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळालं. फील्ड करेपर्यंत पुन्हा एक धाव पाहायला मिळते. एका धावण्याचा विचार केला धावसंख्या पाहायला मिळते ती 22 धावा. 4 चेंडू टाकून झालेत या षटकात. 3 चेंडू बाकी आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 22 धावा युवा टायगर संघाची झालेत. चेंडू टप्पवलाय. ओ क्षेत्ररक्षण करताना हात शरीराच्या बाहेर जातोय. आपण शरीराच्या मध्ये ठेवून जर चेंडू अडवला तर निश्चितच तुम्हाला बॅलन्सिंग बघायला मिळते. इथे बाकी गचाल चेंडू जातो सीमापलीकडे 4 धावा. नावाचा क्षेत्ररक्षकाला आपण बघितलं या 4 धावाने धावसंख्या पोहोचते ती 26 धावा फलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. रिव्हर्स स्विफ्ट करणे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. गुड फील्ड. रिव्हर्स स्विफ्ट झालं. बॅट्समनने आपली फिल्डरने पोझिशन बदलली. त्यांनी षटक 27 धावा. प्रथम प्रोजेक्ट असताना युवा टायगर बघायला मिळेल. मुंबई 11 राहायचं. तिथे संतोष पाटील हे आपल्याशी जोडतील. आजच्या दिवसात बघितलं महाराष्ट्र नामवंत समालोचक कोण ज्याने खूप मोठं प्रगती करताना आपण पाहत आहात प्रमोदजी शिडगे. मी कालच 2 दिवसापूर्वी सांगितलं जिथे लाख मोलाची स्पर्धा आपण बघितली उपसरपंच चषक भावेदादा धर्ममेहर आणि नुकतंच त्याला युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष पद हे शिवसेनेचं बहाल झालं. काय दर्जेदार स्पर्धा बघायला मिळाली. बरोबर संघातिकडे विजेतेपद संपादन राकेश प्रभूच्या संघातिकडे उपविजेते पदकावलं होतं. पण जबरदस्त प्रत्येक दिवशी आपण ती अख्तरे नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह बघितली. पण दर दिवशी
16,000 17,000 लोक मॅच बघायचे आणि शेवटच्या दिवशी 19,000 मॅच बघवलं आणि काय सुंदर मॅचेस पाठवत लोकांनी. हो हो, चांगला ड्राईव्ह जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळतंय. याच्या बाकी तुम्हाला हुनेन बघायला मिळतंय. फिल्डिंग किया हुनेन उंच पुरा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. जणू काही अरबस्तान मधून आला की काय. हुनेन गुड फील्ड आणि राजूने बाकी चांगलं पिकअप केलं. धावसंख्या 1 ने वरते 2 बाद झालेत ना. सत्ताम नावाचा बॅटर युवा टायगर पुन्हा बघायला मिळते. 30-35 धावा जर झाल्यात ना तर खूप चांगली धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. आपण बघत आहात धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर विषय पुन्हा षटकाचा पुढचा चेंडू चांगला ड्राईव्ह 2 स्वीमधून ना काय बघितलाय आणि नसकत त्याला म्हणतात ना चांगला ड्राईव्ह बघायला मिळेल. 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या पोहोचलेली 31. धर्मवीर चषक संपूर्ण स्पर्धेत मिळणारा मानधन जे काय पैसा उरतोय त्याचं वित्तभूत पैसा न पैसा दरवर्षी काहीतरी एक वेगळं जी स्वप्न असते धर्मवीर प्रतिष्ठानकडे ते पूर्ण होते. यावर्षी कॅन्सरग्रस्त आहेत, ब्लड कॅन्सरने झगडणारे त्यांच्यासाठी संपूर्ण पैसा खर्च केला गेला. हा हा बघायला मिळतोय. विराट कोहली स्टाईल प्रमाणे बाहेर होता आणि पहार बघायला मिळतो. सुपर बॅटिंग आणि आल्याला तुम्हाला सध्या नावाने 2 जबरदस्त चौकार बघायला. या अगोदरचा चौकार तो ऑन ड्राईव्ह आणि जो गेला तो ऑफ आणि या 4 धावांशी विचार केला धावसंख्या 35 धावा तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा शेवटी आपला चेंडू हात आहेत. इथे बघा चांगलं क्षेत्र तुम्हाला बघायला मिळेल. एकच धाव राजूला बघितलं. धावसंख्या 1 ने वाढतात. धावसंख्या होते ती 36. अजून देखील 3 चेंडू येण्याचे बाकी आहेत या इनिंगचे या षटकातले. किती मोठं लक्ष उभं करतंय युवा टायगर बोईसर इरोन संघासोबत टायगर संघासोबत राऊंड गेट करतायत. बॉलिंग आणि धावाचा चान्स बाद आणि मला वाटते सर्व बाद झालेत. आपण आले होते धावबाद झाले. थोडंसं फिल्डिंग तुम्हाला बघा ताजुद्दीन क्षेत्ररक्षण केलं. जर बॅनरच्या समोर तुम्ही वाकून उभे आहेत ना बॅनर तिरके करू नका. बघा ते जरासं बॅनर तिथे तिरकं झालंय. समोर चको तिथे काही खेळाडू सांगा की बॅनर नका क्रॉस करू. आपण स्वतः पण त्यांना सांगा कारण नाजूक आहेत. हा हा तेच बॅनर सांभाळ. थँक्यू सो मच. हो अतिशय सुंदर ड्राईव्हचे धावाचा चान्स गडी बाद. तो बॅक टू बॅक 2 चेंडूवर गडी बाद होत आहेत. टॉससाठी या जिथे तुम्हाला संतोष पाटील जोडतील आणि एका साईडला संघ बघायला मिळतो मुरुबे 11 आणि एका साईडला जय जगन्नाथ वाघवन. बघा किती फास्ट गोलंदाजी टाकली. 5 मिनिटं शिल्लक राहिली आणि हेच बघायला मिळते. थँक्यू सो मच. जेवढं कौतुक करावं ना इरवन बोसर संघाचं आपने 4.5 मिनिट बाकी रखे उससे पहले गेंदबाजी के बिलकुल काबिल तारीफ. 37 विजयासाठी करायचे आहेत. जबरदस्त मॅच चांगला आयोजन. थँक्यू जगू. थँक्यू सो मच. कारण स्वतः ऑर्गनायझर आहे, स्वतः चांगलं क्रिकेट खेळतात आणि किती मेहनत कष्ट घ्यावे लागतात हे नेहमीच ते बघायला मिळतात. जितेश शुभ असते आपण टॉस करणार आहोत. या आपली पूर्ण टीम आहे आणि या टीम मधूनच आज जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एकत्रित आलोय. अशी वेळ पुन्हा पुन्हा नाहीये. एकत्रित येऊन आपण जे कार्य करतायत त्या कार्याला सलाम आहे. इथे आपण पाहतोय 2 संघ मध्ये 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय जगन्नाथ स्टार आगमन चषक हा कॉल आहे आणि साहेब आलाय म्हणजे इथून जर पाहिलं तर विकास टॉस जिंकलाय. टॉस जिंकून काय डिसिजन असेल. आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. या टुर्नामेंटची वाट किती पाहिली तू. गतवर्षी या टुर्नामेंट मध्ये खेळला होता परंतु काही कारणास्तव आपण चॅम्पियन बनू शकले नाही. पण ती या टुर्नामेंट मध्ये या वर्षी किती वाट पाहिली असेल. धर्मवीर चषक सांगितला तर एक चांगलाच चषक मानला जातो आणि सर्वांची इच्छा असते की हा चषक खेळला पाहिजे आणि आतिशदादांचं कौतुक किती केलं तरी कमीच आहे कारण की ती याच्यातून जी काही रक्कम भेटते ती गोरगरिबांना ते दान करतात. त्यांचा पण एक मनापासून आभार. टायमाबद्दलची टायमिंग जो त्याच्यावर स्ट्रिक्ट नजर ठेवली जाते याबद्दल काय म्हणशील. टाइम तर या ग्राउंडचं ते वैशिष्ट्य तेच आहे की टाइम टू टाइम मॅच होतात. भले स्पॉन्सर येऊ की न येऊ बॉल 7:15 पडणार तो पडणारच. नक्कीच टॉस जिंकलाय
आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंगसाठी तुम्हाला बॅटिंग करायची आहे मुंबई 11 संघ. काय एक आकडा असेल तुमच्या मनामध्ये जो आज या मैदानावर ठेवला जाईल? सगळा आकडा मिळत नाही, पण आपण जास्तीत जास्त दावा करण्याचा प्रयत्न. अहो पहिल्या 2 मॅच मध्ये जे पद्धतीने टॅप बॉल झाले, कुठेतरी असं वाटलं होतं की टॅप जास्त होईल. आता मात्र तुमच्या समोर एक टॅप फटका मारणारा विकास माची देखील असणार आहे. त्याला तुम्हाला थांबवायचं आहे. तर एक मोठी धावसंख्या तुम्हाला ठेवावंच लागणार आहे. काय म्हणशील या आयोजन आणि नियोजनाबद्दल? आयोजन तर ठीकठाक आहे, ग्राउंड मस्त आहे खेळायला. नक्कीच थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांनी सज्ज व्हायचं आहे. जशी मॅच पुन्हा एकदा चालू होईल आपण पाहतोय यावेळेस युवा टायगर टीम क्षेत्ररक्षणासाठी सजली जाईल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पॅकर्स ही टीम बॅटिंगसाठी इथून कॉल येतोय. टॉस जिंकतोय आगवण संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. ठीक आहे संतोष, आपण बघितलं टॉस बॉक्स मध्ये आगवण संघ टॉस जिंकला, फिल्डिंग केलं. तर मॅच कडे 37 धावा विजयासाठी करायच्या आहेत आणि ओपनिंग जोडी बघायला मिळते ती म्हणजे राजू आणि अझान अन्सारी. चला पहिला छोटे घेऊन जातो दीपक नावाचा गोलंदाज. इथे राजू नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. आपल्या शेकाला पहिला चेंडू चांगला ड्राईव्ह केला, क्लास बघायला मिळालाय. चेंडूवर आणला आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळाला आणि हीच रनची ख्याती आहे. काय मोठे मोठे संघ बघायला मिळालेत. मागील 2 वर्षापूर्वी असे काही संघ होते की ज्यांच्यावर राऊंड लावून घेतला जात होता, पण आता तेच संघ बाकी भल्या संघाला पराभूत करत असताना पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बाहेर चेंडू जातोय, व्हाईट बॉल, एक धाव तुम्हाला बघायला मिळते. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू पडला तर थोडासा आतमध्ये खाली राहतोय. गुड बॉलिंग चांगली सुरुवात केलाय. आतापर्यंत 2 चेंडू झालेत, एक चेंडू वाईट, एक धाव बघायला मिळते. विजयासाठी तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला 37 धावा करायच्या आहेत. दीपक पुन्हा राऊंड विकेट मारा करतायत. समोर आहेत ते म्हणजे निश्चितच राजू. अनड्राईव्ह केला, सरळ चेंडू जातोय, एक धाव बघायला मिळते. एका धावाने आपलं खातं खुलं राजूने आणि विचार केला तर निश्चितच बोईसर पॅकर संघाची धावसंख्या झाली. 2 विजयासाठी धावा करायची आहेत ते म्हणजे 37. अतिशय दर्जेदार स्पर्धा, नामांकित स्पर्धा आणि खूप चांगलं एक्सप्लेन, खूप चांगलं त्याचं वर्णन केलं विकास माचिनीकडे. आपण ओव्हरऑल जर विचार केला हा हा चला या थोडी गाडीला, गाडीची बॅटरी टच झालाय. दादा या थोडे बघा आमचे दादा, या 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 थोडी धक्का मारा आमच्या गाडीला. दीपक जी अपन बताएंगे, यहाँ पे खिलाड़ी हमारे अंपायर देख रहे हैं ना, रिव्यू है या बघायला या पंच या. चला बाकी कोई देखेंगे नहीं, हमारे जो अंपायर वही ऑफिशियल देखेंगे, वही आपको डिसीजन देंगे. बघा स्टंप लागले की पायाला बघा. चला अजय जात डिसिजन द्या. तिचे सुंदर निरीक्षण केलंय, पंच निरीक्षण देतील आणि तो तुम्हाला दोघांना मानावा लागेल का त्यांनी इथे पाहिलंय काय आहे ते तिकडे जातील, सांगतील, मग आम्ही वर्णन करतो. नो बॉल नाही आहे आणि चेंडू पायावर आदळलाय. चेंडू पायावर आदळलाय, नो बॉल नाही आहे.
आणि 22च्या रूपात एक धावे बघायला मिळते. 5 चेंडू टाकून जाईल 3 धावा झाल्या विजयासाठी बोईसर पॅकर संघाला 37 करायचे आहेत. बोईसर पॅकरकडे 4 बॅट्समन आहेत जे चांगली बॅटिंग करू शकतात. एक अतिशय नामांकित संघ येणाऱ्या काळामध्ये हा संघ निश्चितच धोका गाजवेल आपल्या या टीम मध्ये. पुन्हा दीपक प्रयत्न केला, एक धाव तिकडे बघायला मिळते. एका धावांशी विचार झाला, धावसंख्या होते ती 4. पहिलं षटक संपलं. आता 18 चेंडू आणि धावा तुम्हाला करायच्या आहेत त्या 33. 4 झाल्यात, 34 धावासाठी करायचे. 18 चेंडू 33 धावा. जबरदस्त मॅच मैदानाची. चला 12 मिनटामध्ये षटक टाका. 12 मिनट में आपको युवा टाइगर 3 ओवर डालने हैं. अगर तो मेहनत करना पड़ेगा. एक एक्स्ट्रा खिलाड़ी आएगा जिसपे डिक्लोज हो रहा है. होम साईडच्या माध्यमातून, होम स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह मॅच पण बघत आहात. दरवर्षी चषक म्हटलं म्हणजे संपूर्ण डोनेट करणारी स्पर्धा पण बघत आहात. दरवर्षी अनेक संघ ही स्पर्धा खेळण्याची वाट बघत आहात. नावाचं गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतंय. सातत्यपूर्ण युवा टाइगर कडनं चांगली गोलंदाजी करण्याचं काम अनेक वर्ष आपल्या हाताळत आहेत. युवा टाइगर फील्डिंग जल्दी से जाइए, अगर टाइम करेंगे तो आप फिर टाइमर ऑन है यहाँ पे, बिल्कुल देखिए टाइमर ऑन है, फिर आप नहीं करना है. 12 मिनट में आप नहीं है तो आपको फिर खिलाड़ी डिक्लोज में लाना पड़ेगा. हो पंच खुणा होता, वाईट बॉल. चेंडू पडला तो खूपच बाहेर गेला आणि अशा पद्धतीने एक पुन्हा वाढते. 5 धावा या फरकावर बघायला मिळतात. पुन्हा दर्शकाला पुढचा चेंडू चांगला ड्राईव्ह केला, गुड फील्ड बघायला मिळते. पुरातून टॅलेंट बेगाने चेंडूवर आले, गुड फील्ड. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा निघून काय बघायला मिळते. म्हणतात ना बुडल्याला काठाचा आधार, तशी पद्धतीने इथे बाकी जबर क्षेत्ररक्षण केलं. चेंडू टॅप झाल्याबरोबर शरीराने उंच उडी मारली, चेंडू आवाज घेतलं आणि फक्त एकच धाव तिकडे बघायला मिळाली का? एक धाव बघायला मिळालाय. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता पॅडल शिफ्टच्या दृष्टिकोनातून, बाकी एक धाव तुम्हाला बघायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लेग बायच्या रूपात पंच खुणावतात अक्षर राऊत. दिसले लेग बाईस. धावसंख्या 1 वाढत असताना स्कोरबोर्डवर होती ती फक्त 7 धावा. अजून देखील 30 धावा करायच्या आहेत. खूप मोठी मॅच. आणि आता आपण तो विचार केला, चांगली गोलंदाजी हाताळतात युवा टायगर संघाची गोलंदाज. निघून जाईल आणि ह्याच्याकडे क्षमता आहे. जसा चेंडू ओव्हर पिच मिळाला, सरळ ऑन ड्राईव्ह बघायला मिळाला आणि या चौकाराची धावसंख्या झाली ती 11. गुड डिसिजन बॅट्समॅन. चला 9 मिनिट तुम्हाला दिलेत. आम्ही ते म्हणणार नाही की कितव्या मिनिटात तुम्ही 3 षटक पूर्ण करतात. नाही झाला तर निश्चितच पॅनल्स केलं जाईल. गतवर्षी ही स्पर्धा पॅरेडाईज संघ विजय झाला होता. 5,000 रुपयाचं डोनेशन त्याच्यातून त्याने आमच्या या धर्मवीर प्रतिष्ठानला दिलं होतं. त्या अगोदर DNCC याने देखील आम्हाला 2,500 रुपयाचं योगदान दिलं होतं. ऑफ स्टॉपचा बाहेरचा चेंडू पडल्यानंतर वाईड जातोय. धावसंख्या 1 वाढली जाते. धावसंख्या होते ती 12. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू पुन्हा टॅप करण्याच्या करता बघायला चेंडू स्किल 4 धावा बॅटिंग बघायला मिळते. अरे हा एक चांगला बॅटर आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे तुम्हाला बघायला मिळते 16 धावा. मॅच मैदानाच्या यानंतर बाकी तुम्हाला भूमिका स्टार बघायला मिळते. टॉप स्वीकारलाय. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू थोडस महागडे षटक हाताळत आहेत. ड्राईव्ह केलाय, बॉक्सच्या बाहेर गेलाय, नाहीये और पिच चेंडू होता आणि इथे बाकी कडे जबरदस्त. एक चेंडू बाकी आहे ना, षटक संपलं. 2 षटक संपली, 16 धावा जात, मोठ्या गडी तंबूत गेले. आता बाकी ताजुद्दीन जातात. ह्यांच्याकडे देखील आहे क्षमता चांगली बॅटिंग करायची. याच मैदानावर आपण बॅटिंग बघितली होती सरपंच चषक मध्ये. दोन षटक 16 धावा, 2 गडी बाद आणि आता मॅन इन फॉर्म राजू बादसर त्याची जागा घेण्यासाठी घेत ताजुद्दीन. जी 12 मिनिटाच्या 4 षटकं टाकलीत.
बोसर पॅकरनी बघा हे तुम्हाला सहकार्य बघायला मिळतात. निश्चितच कौतुक पाहिजे. बोसर पॅकर जे आता बॅटिंग करतायत बघा कशा पद्धतीने सहकार्य करायचं हे प्रत्येकाने जाणवायला पाहिजे. आता बाकी गोलंदाजीमध्ये बदल केला, गोलंदाज बघायला मिळतोय अभिषेक. इथे बाकी डिक्लेअर चेंडू केला, पॅडल शिफ्ट खेळायचं होतं. एका धाव तुम्हाला बघायला मिळाल्या. एका धावाने विचार केला, धावसंख्या झाला ती म्हणजे 70. आता 11 चेंडू 20 धावा ची आवश्यकता विजयासाठी. ताजुद्दीन नावाचा बॅटर आहे, खूप चांगली क्षमता आहे. अनेक मैदानं ज्यांनी गाजवले 2 वर्षांपासून आपण सातत्यपूर्ण खेळत असताना ताजुद्दीनला पाहिलंय. अभिषेक पुढचा चेंडू हातात, ताजुद्दीन समोर आहे. चांगला ड्राईव्ह करायचा तर बॅटची घेतली, चेंडू गेला पॉईंट करिसनला. एक धाव ही पुन्हा तुम्हाला बहाल बघायला मिळते. एका धावाने विचार केला, धावसंख्या होते 18. 2.2 चेंडू हाताला घेत 18 धावा बघायला मिळतात. 37 जीत के लिए बनाने हैं. तुम्हाला बघायला मिळालं. लेग आणि मिडल स्टोकवर चेंडू होता. अतिशय अनर तुम्हाला बघायला मिळेल. बघा कशा पद्धतीने चेंडूला खेळत, काय सुंदर ऍक्शन रुपयात बघायला मिळते. जबरदस्त लाइटिंग, नंतर ग्राउंड ग्रीनरी, विकेट बनवलेला विकेट, या सर्व गुण संपन्न असं तुम्हाला बघायला मिळते. आणि एकंदरीत विचार केला तर फरकात धावसंख्येला 22 ही आमची सर्व क्रीडा रसिक तुम्हाला बघायला मिळतात. हा काय तुम्हाला बघायला मिळते. अमित घरात आमचे मुख्य आयोजकामधले भूमिका पार पडतात. कॅमलिनमध्ये कार्यरत आहेत आणि म्हणूनच कॅमलिन संघाचे खूप कौतुक करतो. कामगार संघ आम्ही कसे विजेता झालो. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळतात. हो, जबरदस्त कडक हार बघायला मिळतोय. आवडती चेंडू पुन्हा एकदा जातो मिडल चेंडू सीमापलीकडे 4 धावा. बघा ऍक्शन एवढे पुनश्च बघत आहात. काय जबरदस्त फटका बघायला, एवढ्या गतीने वेगाने गेला की खेळाडू निघून गेला. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या झालाय ती 26. 8 गेंदे 11 रन. 8 गेंदे 11 रन. 8 चेंडूमध्ये 11 धावा हव्या आहेत. 5 चेंडूवर 9 धावा काढून खेळतोय जमल. जमूल, हा JAMUL आहे ना जमूल. राजू की भाई आहे क्या? ओ मोठा फटका खेळायचा ताजुद्दीनचं कौतुक होईल. काय पद्धतीने धावत आले. जिथे बॅटर चेंडू शोधत होता पण ताजुद्दीनने मजबूर केलं धावण्यासाठी आणि जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला. 27 धावा, 7 चेंडू, 10 धावाची आवश्यकता विजयासाठी. आणि यानंतर राखी तयार राहायचं आहे. जय जीवनादे आगवून आपलं क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. आणि लगेच मुरुमा 11 बॅटिंग कक्षामध्ये येऊन पडणार आहेत. पुन्हा एकदा प्रशिक्षक सोडून हाताळतात. काय सुंदर ड्राईव्ह बघायला मिळाला. त्याहीपेक्षा सुंदर शेख धावबादा चान्स करतायत. पण तुमचं सेकंड अटेम्प्ट चेंडू लागलं तिथून बॅट दीड बॅटची मदत आली आणि इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते. धावा होत्या त्या 28. आता 6 चेंडू आणि 9 धावा. काय जबरदस्त मॅच. संतोषची टायमिंग परफेक्ट आहे ना. थँक्यू सो मच. तुम्ही परफेक्ट वेळेवर 12 मिनिटात 4 षटक टाकलेत. असं टायमर लावायचं मग तुम्हाला खूप चांगलं बघायला मिळते. आणि ही स्पर्धा जर बघितली ना, कोणी राग मानू नका. आम्ही प्रत्येकाचं कौतुक करतो पण ही एक अशी वेगळी स्पर्धा आहे जी सुईप्रमाणे धावतो. म्हणजे सेकंदाला तुम्ही बघणारी. तीन मिनिटं झाली का टायमर झूम मारा जेणेकरून आमचे प्रेक्षक बघतात त्याला बघायला मिळायला पाहिजे. आता बाकी मॅचचं सिच्युएशनचा विचार केला तर 6 चेंडू आणि तुम्हाला 9 धावा करायचे आहेत. बघा 15 मिनिटात ते 6 मिनिटं तुम्ही बाकी ठेवलेत. 6 मिनिटं 4 सेकंद बाकी आहेत. ऍक्च्युली 15 मिनिटात तुम्हाला 4 षटकं हाताळायची म्हणजे एका षटकाला आपण देतोय कमीत कमी 3 सव्वा 3 मिनिटं. ओके, गौरव आपण बघत आहात. डोळ्यावर झोप आहे. झोपेचा ताण असता देखील गौरेश घरत त्याला आपण बघा कशा पद्धतीने गौरेश घरत आपण बघत आहात. छंद नाद बघायला मिळतो क्रिकेटचा. अतिशय झोप दिसतो डोळ्यावर पण क्रिकेटच्या प्रेमात पडलेले बघायला मिळतात. आका गोलंदाज हवे जनरेटरचे मालक आपण बघितलेत. रोज 11 वाजता झोपतात. 3 दिवस जागरण करणार आहेत. गुरुवार सोडून पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू चांगल्यापणे खेळून का ताजूने कव्हरच्या सीझनला एकदा बघायला मिळते मोठा थ्रो. पण त्याहीपेक्षा चांगलं क्षेत्रक्षण झालं. आता चेंडू 29 झाला धावा. 5 चेंडू 8 धावा. काय रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. आणि गोलंदाज आहेत ते सोनू. 5 चेंडू 8 धावा.
युवा टायगरचे 5 विकेट गेलेत आणि बोईसर टायगरचे 2. हो, इथे बाकी वाईट बॉल तुम्हाला बघायला मिळते. पंच खुणा होतात. दिस इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने वरती. धावसंख्या होते 30. आता 5 चेंडू आणि 7 धावा. समीकरण बघा. 5 चेंडू 7 धावा. हो हो हो, काय मिळतोय. या बोगीतून स्वतःच्या रस्त्यातून गाडी पार करायचा. पण या फलंदाजाने ज्या बॅटिंग केली ना, संपूर्ण सूत्र आपल्याला घेतली. एक ऑन ड्राइव्ह बघायला मिळाला. पुन्हा बघायला मिळाला. बॅटिंग आता धावा फक्त हव्यात 4-3 धावा. यमू शहाला बघत आहात. 7 चेंडू 14 वर खेळतो. 7 चेंडू 14 मध्ये 3 चौकार त्याचे बघायला मिळाले. फर्स्ट बॅटिंग सुरुवातीला ओपनिंगला आला, स्ट्राईक नव्हती. याला संपूर्ण सूर राजूने घेतले आणि आता बाकी तुम्हाला हव्यात 4-3 धावा. सामना बरोबरीच झाले तर आपण विकेट बघणार आहोत आणि विकेट जर बघितले तर बोईसर टायगरचे गेले 2 आणि युवा टायगरचे गेले 5. जबरदस्त मॅच. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसात काय कौतुक केलं लोकांनी. म्हणून युट्यूबच्या माध्यमातून लोक लाईव्ह मॅच बघत आहात. सोनू नावाचा खेळ आपला बघत आहात. एक वेगळा दर्जा, वेगळा क्लास या दोन्ही बॅटरकडे आपण पाहिलात. पालघर मंडळ बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अतिशय सुंदर नियम. इथे बाकी पुन्हा चेंडू खेळत धावबाचा चान्स आहे का? इथे बघूया. मिळालं. तुम्ही नाही घेऊ शकत. पंचदेव आहे का खेळाडूला रिव्ह? हा खेळाडूला रिव्ह आहे. बॅट्समन रिव्ह घेतलाय. थांबा तिथेच या. बॅट्समन धावबाद नाही याचा रिव्ह घेतला की ते म्हणतात की आमचा थोडंसं ऑब्जेक्शन आहे. तुम्ही निरीक्षण करा चेंडू कसा लागलाय. चला डकआउट म्हणून सांगू नका. रिव्ह घ्यायला बॅट्समनला असून द्या आणि फ्लॅक्झी बॉक्स सेकंद आहे. तुम्ही बरोबर घेतला पण डकआउट म्हणून संदेश नका देऊ. जागा सोडू नका तुम्ही. काय बॅटिंग केल्या जमून त्याही पंच जागेवर जातील, आपला डिसिजन देतील. बाद इथे बाकी डायरेक्ट हिट झालाय. गडी बाद झालेत. आता 3 चेंडू 3 धावा शकता आणि ही चित्तथरारक लढत पूर्ण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. कोणत्या चेंडूवर कधी काय पार्टी आहे हे तुम्ही सांगू शकत नाही. हुईज न्यू बॅटर डगआउट म्हणून निघा. बोईसर पॅकर डगआउट म्हणून निघायचं लवकर. 7 चेंडू 14 काढलेत. या 57 नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. सद्दाम नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळेल. ओव्हरआर्म अंडरआर्म दोन्ही चांगल्या स्पर्धेमध्ये बॅटिंग करताना सद्दामला आपण अनेक वेळा पाहिलाय. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. गडी बाद झालेत ते म्हणजे बोईसर टॅक्सचे आणि 5 गडी बाद आहेत ते युवा टायगरचे. 3 चेंडू 3 धावा. आता तुम्हाला बघायला मिळतो बॅटर एका साईडला तो म्हणजे निश्चितच ताजुद्दीन. हो हो हो, व्हाईट बॉल. पंच कोणाचा व्हाईट बॉल. आता 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सामना बरोबरीच झाला. बघण्यात येईल. 3 चेंडू 2 धावा. इथे बाकी टक्कर झाले डोक्यावर आदळलं. खऱ्या अर्थाने विकेट किपर पेक्षा पॉईंटच्या खेळावर जवळ बॉल दिसत होतं. त्यांना फक्त येणं लावायचं होतं. विकेट किपरला पुढे जायचं होतं. आता स्कोर लेवल झालाय. 2 चेंडू 1 धावा. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळाली. पहिल्या 2 षटकापर्यंत असं वाटलं होतं की सामना झुकलाय तो म्हणजे बोईसर टायगर पडे. पण ज्यानंतर राजू नावाच्या बॅटरने बॅटिंग केली त्यानंतर बाकी तुम्हाला बघायला मिळालं खऱ्या अर्थाने याने देखील चांगली बॅटिंग केली आणि खऱ्या अर्थाने तिने 7 चेंडू 14 धावा निघाली. 2 चेंडू 1 धावा. काय बघायला मिळते तुझ्या काळात टेस्ट मध्ये. ओ बॉल आणि पद्धतीने विजयी सामना. थँक्स सो मच. तुम्ही खूप चांगलं इथे साथ दिली संतोषजी. त्यांना द्या आणि हुईज द मॅन ऑफ द मॅच. जमोल मॅन ऑफ द मॅच आहे. 7 चेंडू 14 धावा. जमोल ठरतो मॅन ऑफ द मॅच. 7 चेंडू 14 धावा बघायला मिळाल्यात. येणाऱ्या काळामध्ये आपण बघणार आहोत ते निश्चितच सालवड साई संपेश्वर इथे देखील अंडरआर्मच्या मॅचेस आहेत.
मी सांगतो तुमच्या पुढे त्यानंतर की अक्करपट्टीमध्ये देखील नाईट मॅच आहे. सतत 7 दिवस त्या नाईट मॅच आपण बघणार आहोत, जिथे चित्तर लढत तुम्हाला बघायला मिळतील.